करंजीत हॉटेलमध्ये मारामारी, करंजी बंद. करंजी तालुका पाथर्डी येथे शनिवारी संध्याकाळी एका हॉटेलमध्ये बिल देण्यावरून ग्राहक व मालक यांच्यात वादावादी झाली व वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी 4 जण जखमी झाले असून या घटनेच्या निषेधार्थ करंजीत रविवारी हॉटेल व्यावसायिकांनी सर्व व्यवसाय बंद ठेवत या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना रफिक शेख म्हणाले की गुंड प्रवृत्ती तथा गुन्हेगारी प्रवृत्तीला जात धर्म नसतो, त्यामुळे सदर घटनेचा आम्ही निषेध करत असून हॉटेल व्यावसायिकांना संरक्षण मिळाले पाहिजे, तसेच तात्काळ आरोपींना अटक करून घ्यावी. हॉटेल व्यावसायिक वारंवार अशा घटनांना सामोरे जात असल्यामुळे त्यांनाही संरक्षण मिळण्याची गरज असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी सरपंच सुनील साखरे म्हणाले की काही गुंड प्रवृत्तीचे लोक गावामध्ये विनाकारण दूषित वातावरण करत आहेत, त्यामुळे सर्वांनाच त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा व ग्रामस्थांनी व राजकीय नेत्यांनीही अशा प्रवृत्तींना त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे. आम्ही सकाळी 8 वाजता सगळ्या हॉटेलवाल्यांनी निषेध केला. हे बी सांगतो, मी स्वतः गणेशला विचारा, मी रात्री 12 वाजेपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये होतो. स्वतः PIला फोन केला, डेप्युटीला फोन केला, मी कलेक्टर साहेबाशी बोलायचा प्रयत्न केला, पण मी राजेंद्र पाटलाशी रात्री बोललो. पण त्यांच्यावर 3-7चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना उद्याच्याला कसल्याही पद्धती जामीन नाही मिळाला पाहिजे. आपल्या गावातून सुद्धा कुणी त्यांना जामीन नाही झाला पाहिजे. त्याची प्रवृत्ती आपण सगळ्यांनी राहिले पाहिजे. मी सुद्धा याचा इतका भयान निषेध करतो. ज्या कुटुंब जसं आता हे बोलला क्षेत्रे डोळा गेला, माझा उद्या डोळा गेला तर माझं बी कुटुंब शांत बसणार नाही ना. फक्त आपलं जे एक म्हणणं आहे, सगळ्याच एक म्हणणं आहे बुवा, एका गोष्टी तुम्हाला वाईट वाटत नका येऊ. 4च्या म्हणले बा 10 वाजेपर्यंत, तुम्ही 8-9 वाजेपर्यंत जर काही घडलं तर दुकान बंद ठेवा, जाहीर निषेध व्यक्त करा. आणि यांना जात नाहीये, आरोपीला जात पात काही विषय नाही, आणि यांना कुणीही पाठीशी घालीत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, अक्षरशः डेप्युटी PI साहेबाला तुम्ही विचारा, यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. रात्री सांगितलं, गणेश तुला किती वेळेस फोन केले? मी रात्री 4 ते 5 वेळेस फोन केले. राजूला दवाखान्यात रात्री मी 4 ते 5 वेळेस मी स्वतः फोन केले. मी माझी स्वतःची गणेशला जायला गाडी दिली त्या ठिकाणी, माझं आता नाही आलं तर. आपण याचा निषेध करू आणि लवकरात लवकर PI साहेबाला मी सांगितलं, तुम्ही या त्या आरोपीचे घरचे घेऊन जा अगोदर तिथं फुटेजला नेऊन बसवा. आरोपी हातात जेवढे घरचे आहेत ना सगळे तुम्ही तिथं नेऊन बसवा. त्यांना माणसं असू लेकरं असू सगळ्याला तिथं नेऊन बसवा. त्याशिवाय ते आरोपी हजर होणार. तर ते त्यांचे घरचे तुम्ही तिथे 2-3 दिवस नेऊन बसता ना, ते आरोपी ऑटोमॅटिक हजर होणार. आपण याचा निषेध व्यक्त करतो. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने चला दादाविषयी माहिती राहू, तुम्ही गरबत करून बोलले, साहजिक तुमचं दुःख आहे समजा दुधाचं, तुमचं दुःख आहे, पण ज्याला लागलं ते बिचारायचं सगळ्यात जादा दुःख आहे. मी तर या माताचा माणूस आहे का आपण एवढे जण सगळे मिळून आपण सुद्धा आहे कुटुंबाला काहीतरी मदत म्हणून काहीतरी आपण केली पाहिजे सगळ्यांनी मिळून. आणि PIला आता जर PI येत नसेल तर आपण 10-5 जण PIला सांगितलं पाहिजे का तू त्यांचे घरचे पहिले दारू बसव, यांना सगळ्यात तुला अटक करता येत नाही, त्यांना बसव, तेव्हा आरोपी बरोबर हजर होणार. एवढं बोलताना थांब. अतिशय निषेधार्ह बाब आहे आणि या घटनेचा संपूर्ण गावाने आज संपूर्ण करंजी गाव सर्व व्यावसायिक संबंध या घटनेचा निषेध करत आहे. हे जे काय आरोपी आहेत जाती धर्माचा विषय नाही, हा प्रवृत्तीचा विषय आहे. ही जी प्रवृत्ती आहे, व्यावसायिकाला विक्रीला धरणं, व्यावसायिकाला मारहाण करणं, कारण कोणतंही असू द्या, कायदा हातात घेणं, कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही. आणि मारहाण ही एवढी जबरदस्त आहे, त्या राजेंद्र अकोलकरचा बिचाऱ्याचा डोळा गेला, एक जणाचं डोकं फुटलं आहे. आणि व्हॉट्सअपला फोटो आपण पाहतो. अशा पद्धतीनं जर दहशत निर्माण केली जाणार असेल तर याच्या विरुद्ध, या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे.